नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लोणचं। हे पहा, एकदम मस्त टेस्टी असे आपण आज लोणचं बनवणार आहोत। वर्षभर टिकणारे छानपैकी लोणचं। हे पहा, लगेचच मी फोडी ह्या मसाल्यात घातलेल्या आहेत। उन्हाला घालायची गरज नाही। हे पहा, अशा प्रकारे मस्त छान आपलं लोणचंही तयार झालेलं आहे आणि ते वर्षभर टिकतं। चला तर मग सुरुवात करूयात। त्यासाठी मी काय केलेलं आहे, 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आंब्याच्या। हे पहा, अशा प्रकारे मी थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवणार आहे। हे पहा, अशा गोल आकाराच्या कैऱ्या घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्या काय थोड्याशा आंबट असतात व त्याचं लोणचंही एकदम छान होतं। हे पहा, अशा प्रकारे मी सर्व फोडी अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत। आपण काय करूयात, आता गॅसवर एक कढई ठेवूयात। त्यामध्ये काय करायचं आहे, एक छोटी वाटी भरून मोहरी घालायची आहे। हे पहा, अशा प्रकारे मोहरी घातलेली आहे मी। मोहरी थोडीशी छानपैकी गरम झाली की त्यामध्येच मोहरीची डाळही घालायची आहे। मोहरीची डाळ तुम्ही डायरेक्ट मसाल्यामध्ये पण घालू शकता, पण मी अशा प्रकारे घातलेली आहे। हे पहा, आपण ते गरम झालं की ते काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये 1 चमचाभर मेथ्या घालायच्या आहेत। छानपैकी मेथ्या पण थोड्याशा भाजून घेतल्या की लगेचच काढून घ्यायच्या आहेत व त्याच मसाल्यामध्ये घालायच्या आहेत। मी त्यामध्ये 1 चमचा सोपही घातलेली आहे, पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। हे पहा, हे थंड झालं की आपण थोडंसं मिक्सरला मोठं वाटून घ्यायचं आहे। आपण मिक्सरला वाटेपर्यंत मी तेल कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलं होतं। हे पहा, 1 वाटीभर मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आपला मसाला छानपैकी बारीक झालेला आहे। हे पहा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्हाला जर मोहरीची डाळ मोठी आवडत असेल तर तुम्ही बारीक नाही केली तरी चालते। हे पहा, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। 1 मोठा चमचा भरून हळद घालायची आहे व 2 ते 2.5 चमचे मीठ घालायचं आहे। मीठ व हळद बरोबर असली की आपलं लोणचंही खूप छान होतं। त्यामध्येच मी 7 ते 8 लवंगा घातलेल्या आहेत। हे पहा, आपण त्याच मसाल्यामध्ये तेल घालायचं आहे। तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण पण या स्टेजला घालायचं आहे। निसून डायरेक्ट मोठे काप तसेच घालून घ्यायचे आहेत लसणाचे। आपण आता तेल घातल्यावर छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे मसाला व थोडं थंड होण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे। हे पहा, 5 ते 10 मिनिटात थंड झालेलं आहे। आपण त्या आंब्याच्या फोडी त्यामध्ये घालायच्या आहेत। हे पहा, आंब्याच्या फोडी घातल्यानंतर आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारचं लोणचं हे खूप छान लागतं व टेस्टीही लागतो व खराबही होत नाही। फक्त त्यामध्ये आपण खाल्लेला चमचा त्यामध्ये घालायचा नाही, वेगळा नवीनच चमचा त्यामध्ये घालायचा व थोडे दिवस झाल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यामुळे पण खूप छान लोणचं राहतं। हे पहा, अशा प्रकारे मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। छानपैकी भरणी स्वच्छ असली तर लोणचं खराब होतच नाही। फ्रीजचीही गरज नाही व कशाचीच गरज नाही। हे पहा, अशा प्रकारे आपण चिनी मातीच्या भरणीत किंवा काचेच्या भरणीत ठेवायचं आहे, प्लास्टिकच्या भरणीत ठेवायचं नाही, त्यामुळे पण लोणचं पटकन खराब होतं। हे पहा, आपला लोणचा हा 2 दिवसात खाण्यासाठी तयार होतो। मस्त छानपैकी आपला लोणचा हा तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबा।